दिवसांनी मी तुमच्यासोबत परत एकदा तुमच्या समोर आलेली आहे। तर मी आहे पूनम आणि तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये फ्रेंड्स। तर आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही रेसिपी साऊथ इंडियन आहे, म्हणजेच तुम्हाला माहितच असेल की साऊथ इंडिया म्हटल्यावर इडली, डोसा, सांबर, वडे हे सगळं आलंच। तर आज मी बनवणार आहे डोसा आणि इडलीची रेसिपी आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आय होप तुम्हाला आवडेलच ही रेसिपी। तर खूपच सिंपल वेने मी बनवणार आहे। तुम्हाला नेहमी मी म्हणतेच की माझी ही रेसिपी नेहमी वर्किंग वुमन साठी असते, जे बाहेर जॉबला जातात, वर्किंग असतात, बाहेर कामं करतात आणि घरी येऊन पण करतात, तर तेवढा टाइम नसतो। तर कमी टाइममध्ये कसं काय मॅनेज करता येणार तर मी हे सगळं सांगत असते नेहमी। तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेलच आणि आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी। तर थोडा वेळ न घालवता आपण डायरेक्ट लागूया रेसिपीला। तर फ्रेंड तुम्हाला मी माप दाखवते की मी काय काय आणि किती किती घेतलेलं आहे। तर 3 वाटी इतकी मी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे। आता मी हे सगळे या टोपामध्ये मी काढून घेत आहे। तर फ्रेंड्स मी आता या सगळं याच्यामध्ये टाकून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा हे धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला हे 2 ते 3 तास आपल्याला हे असं भिजत ठेवायचं आहे। भिजल्यानंतर तुम्हाला दाखवते मी की आपल्याला काय करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत। ते भांडं मला छोटं पडत होतं, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कुकर घेतलेला आहे आणि हे मी आता भिजवून ठेवणार आहे। 2 किंवा 3 तास आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे। तर आता मी हे 2 ते 3 तास मी भिजवून ठेवणार आहे। तर फ्रेंड्स 3 तास झालेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे तांदूळ जे आहे ते चांगले भिजलेले आहेत आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे मी दळून घेणार आहे। दळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी। तुम्ही इथे बघू शकता इडलीचं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। आता हे मी पूर्ण रात्रभर मी फर्मंट व्हायला ठेवणार आहे आणि सकाळी मी इडली बनवणार आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता मी हे फर्मंट व्हायला ठेवलेलं आहे। तर फ्रेंड्स आता सकाळ झालेली आहे आणि आता बघूया हे पीठ किती फुललेलं आहे। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स जे आपले इडलीचं बॅटर आहे खूप छान पद्धतीने मस्त फुललेलं आहे, फर्मंट झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव करून घ्यायचंय फ्रेंड्स आपल्याला हे। तर हे मी रात्री 10 वाजता दळलेलं होतं फ्रेंड्स आणि आता वाजले सकाळचे 7:30। तुम्ही बघू शकता हे बॅटर किती फर्मंट झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे। मी मीठ रात्री टाकलं नव्हतं, तर तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ याच्यात टाकू शकता।
आता ही जी बॅटर आहे ती मी इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स, मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता इडलीच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी चिंच टाकलेली आहे. चिंचमुळे हे भांडं काळं नाही पडणार. तर मी आता जी इडली आहे ती आता मी याच्यात ठेवून घेणार आहे. आणि हे मीडियम आचवर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं. फ्रेंड्स, या ठिकाणी 12 मिनिटं झालेले आहेत आणि इथे मी तुम्हाला दाखवते आपले इडली झालेत का. तर हो, झालेले आहेत. आणि आता ओळखायचे कसे हे झालेत की नाही, तर 1 मिनिट तुम्हाला दाखवते. असा चाकू असेल ना तसं टाकून बघायचा. तुम्ही बघू शकतात याला काहीच चिटकलेलं नाहीये. याचा अर्थ हे इडली आपल्याला झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. तर आता मी हे काढून घेते एका याच्यात बाउलमध्ये. तुम्हाला मी आता दाखवते की इडली आपल्याला कशी काढायची आहे एकदम सोप्या पद्धतीने. तर आपल्याला असं एक चम्मच घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला हे खूपच सोपी पद्धत आहे. हे बघा, आणि तुम्ही बघू शकता इडली खूपच सॉफ्ट झालेली आहे. तर फ्रेंड, मी अशा पद्धतीने सगळ्या इडल्या आहेत ते मी काढून घेते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इडली खूपच मऊ, लुसलुशीत आणि एकदमच जाळीदार झालेली आहे. एकदम खमण ढोकळ्यासारखी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आतमध्ये तुम्ही बघू शकता खूपच अशी फुगलेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे आणि खूपच टेम्पटिंग झालेली आहे. फ्रेंड्स, खरंच मी खाऊन बघते. अगदी खूपच सुंदर लागत आहे. फ्रेंड्स, तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी. तर फ्रेंड्स, मी आता या ठिकाणी डोसाही बनवणार आहे. असं गोल गोल फिरवायचं आहे.
फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला डोसा झालेला आहे. क्रिस्पी क्रिस्पी डोसा. सो गाइस तुम्ही बघू शकता इडली, डोसा, सांबर आणि नारळाची चटणी रेडी झालेली आहे आणि दिसायला तर खूप टेम्पटिंग आहे. टेस्टलाही तेवढंच टेस्टी होतं फ्रेंड्स खरंच. आणि आय होप तुम्हाला ही इझी रेसिपी आवडली असेल तुम्हीही नक्की आपल्या घरी ट्राय करा. खूपच सोपी पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे मी. नक्की ट्राय करा तुम्ही पण. तर फ्रेंड्स आपली ही इडलीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता आपला इडली आणि डोसा रेडी झालेला आहे. आणि मी एक चटणी बनवलेली आहे आणि सांबर बनवलेला आहे. आणि मी याची रेसिपी तुम्हाला दाखवली नाही कारण की व्हिडिओ बनवायला गेला तर खूप मोठा व्हिडिओ होणार, त्याच्यामुळे मी या 2 रेसिपी दाखवलेल्या नाहीये. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता इडली आपली रेडी झालेली आहे आणि आता मी सौरभला टेस्ट करायला देत आहे. तर बघू त्यांची आपल्याला फीडबॅक कसा येतो, कसं झालंय आजची ही रेसिपी. आय होप चांगली झालेली असेल. तर चला आपण जाऊया सौरभला द्यायला. हे घ्या झालं. अभी मजा आएगा ना भिड़ो. चालेल सांगा मला. छान झाली चटणी मस्त आहे. सांबार थँक्यू. छान आहे. मीठ कमी. ओके. आता मी खाते बघते कशी झालेलं आहे. टेस्टी झालेली आहे. चटणी खूपच मस्त झालेली आहे. सांबारमध्ये मीठ कमी आहे बट चालतं, एवढं मीठ चालतं जसं खरडण्याला चालतं एवढं चालतं. पण खूप छान आलं आहे, खूप छान झालेलं आहे. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.